घटना म्हणजे दादा तिला तसंच तकलीफ होती. ते 8 ते 10 लाखाची मागणी करत होते. ते पैसेच मागत होते सतत. मी तिला नेऊन घातले आणि ते म्हणायचे की आम्ही चांगलं वागलो. पण त्यांनी चांगलं वागलं आणि त्यांनी जे घात घालायचा तो घात घालून दिला. आणि ते सतत म्हणायचे की तुझा बाप असा म्हणतो, तुझी आई अशी म्हणते, आमच्याबद्दलच तिला काही काही असं टॉर्चर करायचे. खूप त्रास दिला तिला त्यांनी आणि शेवटी मारूनच टाकलं. त्यांनीच त्रास दिला की म्हणे ते असं टॉर्चर करतात म्हणे आतून आतून. पण मी काही असं स्पष्ट सांगत नाही म्हणे, कारण आई तुला पण तकलीफ होते म्हणे. बरं, तुमची आता काय मागणी आहे यामध्ये? त्यांनी तिघांले बी फाशी, तिघा चौघायले बी फाशी. असे लोक जगात नकोच. ज्या आईची पूस उजळली त्या जगामध्ये असं कोणालाच घडवणार. माझी तर गेली पण कोणाचीच जाऊ ना, अशी ही तुम्हाला विनंती करते. बरं, तिला त्रास देणारे कोण कोण आहे घरामध्ये? त्रास देणारे तिचा जेठ, तिची सासू, तिचे सासरे आणि तिची बहीण जे तिथून फोन करायची. आणि तिचा नवरा गौरव ठोसर, तिच्या मावश्या त्या पण येत होत्या. एकाचं एक सांगत होत्या आणि तिचा टॉर्चर करत होते. दारू पेत होते ते दोघंही भाऊ, दारू पेत होते. त्यांना बायका आहे, त्यांनी लग्न केलेले आहे आधी. पण आम्हाला पोळ्याची पोरगी, कोणा पाटलाची पोरगी, त्यांनी आम्हाला समजू दिले नाही. पण दादा आम्हाला सगळे उघडकीस आलेले आहे. आणि त्यांना जशी माझी मुलगी एक गेली, पण मी त्यांच्या सगळ्यांना फाशी देणार, द्यावी अशी विनंती करते. मी तर आई सकाळी जसं येत उठलं तसं त्यांचंही हो.